मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। मंदिरातील दानपेटीवरून दरवर्षी 18 कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे। याबरोबरच या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिर न्यासाशी संबंधित एका पत्राचाही उल्लेख केला। या पत्रात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून मंदिरातल्या दानपेटीतील कथित चोरीची चौकशी करण्याची मागणी केल्याचा उल्लेख आहे। दरम्यान पत्रामध्ये अर्धसत्य आहे, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे असं सिद्धिविनायक संस्थानचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी म्हटलंय। रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। म्हणजे असा संशय आला म्हणून ट्रस्टीने समजा पत्र लिहिलं, हे चांगलं केलं का वाईट? काय त्याचं उत्तर काय? हे काम चांगलं केलं का वाईट? जे काही लो पोल्स आहेत ते थांबवण्याचं काम केलं, हे चांगलं केलं का वाईट केलं? आता उत्पन्न ते 90 लाखांपर्यंत गेलंय। ह्याचं कारण असं काय, जे काही लो पोल्स होते, जे आम्हाला समजत होते ते बंद केले, त्यामुळे उत्पन्न वाढलंय। हे चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार का टीका करणार? त्यांचं म्हणणं आहे की